जुना करार यशाया 6:1-13, नवा करार प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 20 वचने 11 ते 15, प्रगटीकरण 20:11 ते 15 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. पवित्र शास्त्र बायबलमधून जुना करार अध्याय 6 यशायाचा ग्रंथ वचने 1 ते 13 आपण ऐकूया आणि ग्रहण करूया. यशायाला झालेले दर्शन आणि पाचारण. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जाग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफिम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हलले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठात झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठीव. तो म्हणाला, जा, या लोकांस सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा पण जाणू नका. ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधीर कर व त्यांचे डोळे चिपडे कर. मी म्हणालो, हे प्रभू, असे कोठवर? तो म्हणाला, नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल. परमेश्वर लोकांस दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील. तोवर त्यात लोकांचा 10वा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हावयाचा. तरी एला व अल्लोन ही झाडे तोडिल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुडखा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील. आमेन. 26 अध्याय 11 ते 15 वचन. सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले, त्याकरता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कुणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. देवाचं वचन जे आहे हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते मज्जारज्जू यांना आर पार भेदून जाणार आहे. आणि असे ह्या देवाच्या वचनाकडे लक्ष लावत असताना संत पाऊल तिमोथेला लिहितो. तिमोथेचे दुसरे पत्र 3 अध्याय 16 वचनामध्ये तो म्हणतो, देवाचं वचन यासाठी दिलेलं आहे की प्रत्येक सेवक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचं वचन आम्हाला चांगल्या कामासाठी सज्ज करतं आणि तो दृष्टिकोन पूर्णतेत जाणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आज देवाचं वचन आम्ही पाहत असताना प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायामध्ये असणाऱ्या शास्त्रपाठाकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. आजच्या संदेशाचा असणारं मुख्य शीर्षक आहे,
पांढरे राजासनाचा न्याय किंवा पांढरे राजासन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेस देव न्याय करतो याविषयी शास्त्र स्पष्टपणे आम्हाला सांगतं. कारण की अनेक वेळेस कळत नकळत मंडळीमध्ये कुठून तरी गोष्ट आली आणि जी वार्ता आली ती ही आहे की मंडळीमध्ये देवप्रीती आहे. ही चांगली गोष्ट देवप्रीती आहे, परंतु देवाची प्रीती कुठेतरी एक दिवस थांबते आणि ती थांबल्यानंतर देवाचा न्याय सुरू होतो. आणि देवाचा न्याय ज्यावेळेस देव करतो त्यावेळेस देव न्याय करत असताना त्यामध्ये प्रीती, दया, करुणा, कृपा ह्याचा लवलेश राहत नाही. कारण की त्यासाठी देवाने पुरेशी वेळ ह्या जगाला दिलेली आहे. आणि म्हणून जेव्हा देव न्याय करतो आणि देव न्याय करत असताना न्यायी न्यायाधीशाप्रमाणे न्याय करतो, तो अन्यायी न्यायाधीशाप्रमाणे न्याय करत नाही. उत्पत्तीच्या पुस्तकापासून ते प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत वेगवेगळ्या लोकांचा देवाने न्याय केलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांनी जे केलं त्यासाठी. देव कधीही अन्यायी न्यायाधीश राहिला नाही. आज ज्या शास्त्रपाठात आहे त्या ठिकाणी पांढरं राजासन आणि त्या समोरचा असणाऱ्या गोष्टी. पवित्र शास्त्रामध्ये 2 प्रकारची पुनरुत्थान आहेत. पहिलं पुनरुत्थान आहे नीतिमानांचं पुनरुत्थान, ज्याविषयी संत पौल लिहिताना असं म्हणतो, मलाही पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घ्यावा ही माझी इच्छा आहे. कारण पहिल्या पुनरुत्थानामध्ये ज्यांचं सहभागीपण आहे ते धन्य किंवा आशीर्वादित लोक आहेत. आणि म्हणून पहिलं पुनरुत्थान जे आहे ते आशीर्वादाचं पुनरुत्थान आहे. पहिलं पुनरुत्थान जे आहे ते देवाच्या लेकरांचं पुनरुत्थान आहे, ज्यांच्या जीवनामध्ये योहान 1:12 जिवंत झालं, ज्यांच्या जीवनामध्ये देवाची कृपा प्राप्त झाली, ज्यांना देवाची मुलं म्हणण्याचा अधिकार होता आणि ज्यांना तो वधस्तंभाच्या पायथ्याशी देवाने दिलेला आहे, त्यांच्यासाठी पहिलं पुनरुत्थान आहे. की जे पहिलं पुनरुत्थान होत असताना आमचा तारणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, जो सध्या स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे आहे, ज्याच्याविषयी सांगत असताना प्रकटीकरणाचं पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये लिहिताना असं म्हणतो, ज्याचे केस पांढरे शुभ्र आहेत, ज्याचे डोळे अग्नीसारखे आहेत, ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, ज्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी आहे, असा आमचा गौरवी प्रभू येशू ख्रिस्त, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, त्याच्या मंडळाला घेण्यासाठी एक दिवस अंतराळामध्ये येणार आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निजलेले सर्व आणि त्यावेळेस जिवंत असणारे हे सर्व अंतराळामध्ये घेतले जातील. गेल्या 2000 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला आणि ज्याला देवाने खात्री दिली की तू माझं मूल आहेस, आणि देवाच्या मुलाच्या पद्धतीप्रमाणे जे जीवन जगले असे मेलेले सर्वजण 2000 वर्षामधले ज्यावेळेस साधुताची वाणी तुतारीचा नाद होत असताना त्यावेळेस हे सगळ्यांनाही ऐकायला येईल आणि हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निजलेले पहिले उठवले जातील. त्यानंतर जिवंत असे जे मागे राहिलेले आहेत हे सर्वची सर्व आपला असणारा जो पार्थिव देह, सध्या आम्ही जीवन जगत आहोत की ज्याच्यावरती जगामध्ये माणसाला खूप रुबाब आणि गर्व आहे, असा हा जो देह आहे की जो देवाने माणसाला दिलेला आहे, त्या तारण पावलेल्या लोकांचा तो देह रूपांतरित होऊन त्यांनाही गौरवी शरीर प्राप्त होईल की जे सर्वजण मिळून अंतराळामध्ये पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला जातील. ते पहिलं पुनरुत्थान आहे. आणि शास्त्र असं म्हणतं या पुनरुत्थानामध्ये ज्यांना सहभागीपण आहे ते धन्य आहेत आणि हे सहभागीपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिवाय मिळवता येत नाही. आणि त्यानंतर विश्वासणाऱ्यांचा वरती असणारा न्याय आहे की ज्या न्यायामध्ये देव विश्वासणाऱ्यांना वेगवेगळी पारितोषिक देणार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये देवाने वेगवेगळी पारितोषिक सांगितलेली आहेत आणि देव त्यावेळेस पारितोषिक देईल. काहींना पारितोषिक भेटणार नाहीत, कारण की शास्त्र सांगतं आम्हाला करिंथीकरास पत्राच्या 12व्या अध्याय पहिले करिंथीकरास पत्र अध्यायामध्ये तो लिहिताना असं म्हणतो की पुष्कळ जण त्या ठिकाणी येतील आणि प्रत्येकाचं काम अग्नीने तपासलं जाईल. मग काहींचं काम पेंड्यासारखं आहे, काहींचं मातीसारखं आहे, काहींचं सोन्यासारखं आहे, काहींचं मौल्यवान पाषाणासारखं आहे. त्यातून जे काम टिकेल त्या प्रत्येकाला प्रतिफळ दिलं जाईल. जे काम टिकणार आहे त्या असणाऱ्या आगीमध्ये केवळ एकच धातू किंवा एकच वस्तू टिकते, ते आहे सोनं. ज्याचं काम सोन्यासारखं आहे त्याला प्रतिफळ दिलं जाईल, परंतु बाकीचे सगळे केवळ तारण झाल्यामुळे जसं काय फुफाट्यातून आणि धुरातून निघावेत असे त्यातून बाहेर निघतील.
म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्याला पहिल्या पुनरुत्थानामध्ये स्थान आहे ते देवाचे आशीर्वादित लोक आहेत की जे देव त्यांच्याकडे पाहत असताना माझी स्वतःची खाजगी मालमत्ता म्हणून पाहतो. म्हणून संत पेत्र लिहित असताना असं म्हणतो, आम्ही तर पूर्वी देवाचे लोक नव्हतो, पण आता देवाचा निवडलेला वंश, राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र असे झालेलो आहोत. इंग्रजीमध्ये शब्द आहे पेक्युलर पीपल. पेक्युलर पीपल केजेवी भाषांतरामध्ये पेक्युलर पीपलचा अर्थ आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी. देव म्हणतो जे तारण पावलेले आहेत ती माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि त्या लोकांचं पहिलं पुनरुत्थान आहे. जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे तो दुसऱ्या पुनरुत्थानाचा आहे की ज्यांचं दुसरं पुनरुत्थान आहे ते कोण आहे याविषयी लिहिलेलं आहे. तो या ठिकाणी लिहित असताना असं म्हणतो, नंतर मोठे राजासन व त्याच्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये पुष्कळांचे राजासन आले आणि लोप पावले. जगामध्ये एकही सिंहासन असं नाही की जे युगानुयुग चालू आहे. प्रत्येक सिंहासनाला अंत आहे आणि प्रत्येक सिंहासनाचा अंत देव करतो. आणि म्हणूनच परमेश्वराने त्या नबुकदनेस्सर राजाला दुसऱ्या अध्यायामध्ये रात्री त्याच्या डोक्यामध्ये विचार घोळत असताना भविष्यामध्ये काय घडणार आहे त्यावेळेस देवाने त्याला स्वप्न दाखवलं आणि दाखवलेलं जे स्वप्न आहे हे स्वप्न तो विसरून गेला. आणि मग तेच स्वप्न, त्या स्वप्नाची बॅकग्राऊंड, त्या स्वप्नाचा अर्थ देवाने दानियेलला दाखवला. आणि दानियेल नबुकदनेस्सरच्या समोर म्हणतो, हे महाराज, जे स्वप्न तू पाहिलंस ते असं आहे, ज्या रात्री तू विचार करत होतास की भविष्यामध्ये गोष्टी कशा घडणार आहेत, भविष्यात गोष्टी कशा पुढे जाणार आहेत, त्या रात्री सर्व समर्थ देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे त्याने तुला स्वप्न दाखवलं. किंबहुना तो दृष्टांत होता आणि तो जो पाहिलेला आहेस तो हे आहे, कारण की स्वप्न वृद्धांना पडतात आणि दृष्टांत तरुणांना असतात. नबुकदनेस्सर राजा वृद्ध होता म्हणून त्याने स्वप्न पाहिलं आणि दानियेल जो होता हा तरुण 18 वर्षाचा मुलगा होता आणि म्हणून त्याने दृष्टांत पाहिला. आणि मला आयुष्यभर दृष्टांत पाहायला आवडतील, कारण मला आयुष्यभर तरुण राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तामध्ये आम्ही तरुण राहायला शिकायला पाहिजे. आमचं वय काय यापेक्षा आमचे आत्मिक जीवन काय हे शोधायला पाहिजे. आणि दानियेलला दृष्टांत दाखवला आणि दानियेल म्हणतो, महाराज, तुम्ही एक पुतळा पाहिला की जो उंच पुतळा होता, तेजपुंज होता, परंतु तो विक्राळ होता. या पुतळ्याचे 3 गुणधर्म तो सांगितल्यानंतर या पुतळ्याची उंची जी होती ती साधारणतः 90 फूट उंच आणि साधारणतः 9 फूट रुंद एवढा मोठा पुतळा नंतर नबुकदनेस्सराने उभा केला. परंतु त्यावेळेस तो जो पुतळा आहे तो पाहिल्यानंतर तो दानियेल म्हणाला, त्या पुतळ्याचं शिर जे आहे हे सुवर्णाचं आहे, त्याचे हात आणि छाती जी आहे ती चांदीची आहे, त्याचं पोट आणि मांड्या जे आहेत त्या पितळाचे आहेत, त्याचे पाय लोखंडाचे आहेत, पायाची बोट लोखंड आणि माती याचं मिश्रण आहे. आणि महाराज, तुमच्या ह्या पुतळ्याचा हा आहे, सुवर्णाचं शिर तुम्ही आहात. तुमच्यानंतर तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं दुसरं राज्य चांदीचं येईल की जे मेदी आणि पार्शांचं आलं. त्यानंतर तिसरं राज्य आलं की ज्यांना आपण ग्रीकांचं राज्य म्हणतो, अलेक्झांडर द ग्रेट त्याचं राज्य. त्यानंतर रोमनांचं राज्य आलं आणि ते रोमनांच्या राज्यानंतर आम्ही पाहतो की अजून जगामध्ये पुढची राज्य सत्ता उभा राहिली नाही, परंतु पुढची राज्य सत्ता जी असेल ते 10 राष्ट्र एकत्र येऊन ते सत्ता करतील. त्याच्यामध्ये 5 जण जे असतील ते रोमन पुरस्कृत असतील आणि 5 जण रोमन पुरस्कृत नसतील. म्हणून पायावालाची 10 बोटे, 5 जी आहे ती ज्याच्यामध्ये लोखंड आहे आणि दुसरं जे आहे माती आहे असं मिश्रण राज्य करतील. आणि देवाने त्या दिवशी दानियेलला नबुकदनेस्सर दाखवलं, स्वप्न दृष्टांतात दाखवलं आणि 3600 जास्त वर्षापेक्षाचा दृष्टांत किंवा जगाचा असणारा काळ दाखवला. आणि हा नबुकदनेस्सर राजा, ज्याला असं वाटत होतं की आपलं राज्य कधी संपुष्टात येऊ नये, परंतु देव लोकांच्या असणारे राजपण, देव लोकांचं असणारं सिंहासन धुळीस मिळवतो. कारण की शास्त्र आम्हाला शिकवतो देव राजे स्थानापन्न करतो. देवाच्या मर्जीशिवाय राजे स्थानापन्न होत नाहीत. आणि त्या असणाऱ्या नबुकदनेस्सराला असं वाटलं माझं राज्य संपूर्ण आहे, म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये त्याने मूर्ती केली की ज्या मूर्तीचं वर्णन थोड्या वेळापूर्वी मी केलं. 90 फूट उंच, 9 फूट लांब. 90 फूट उंच म्हणजे किती उंच? 90 फूट उंच म्हणजे किती उंच? बारामतीचे लोक हो, 30 मीटर. बारामतीचे लोक हो, जर ती मूर्ती स्थापलेली कशी होती पाहिजे असेल तर चर्च सुटल्यानंतर त्या असणाऱ्या 3 हत्ती चौकात एक पोल उभा केलेला आहे.
त्याच्या खाली उभं राहायचं आणि मग बघायचं त्याची उंची जवळजवळ 90 फूट आहे. एवढी मोठी मूर्ती स्थापली, पण त्याने काय केलं, त्याने सगळी सुवर्णाची स्थापली. नबुकदनेस्सरला असं वाटत होतं देवाला काय म्हणायचं म्हणू देत, माझं राज्य मात्र जे आता सुरू झालेलं आहे बाबेलचं, हे युगानुयुग चालेल म्हणून अख्खी पुतळाच त्याने सोन्याचा केला. आणि त्याला असं वाटतं सुवर्णाचा जर शिर मी आहे तर अख्खा पुतळा आहे, मी राज्य स्थानापन्न करेल. नबुकदनेस्सरानंतर अवघ्या काही वर्षामध्ये त्या असणाऱ्या बाबेलचा राज्याचा पाडाव झाला. सगळे राज्य धुवून नेण्यात आलं. म्हणून जगातली जी सिंहासन आहेत ही लोप पावणारी आहे. आणि म्हणून यशायाह लिहितो 6व्या अध्यायामध्ये, ज्या वर्षी उज्जिया राजा मरण पावला, ज्या वर्षी उज्जियाचं सिंहासन मोडकळीस झालं, ज्या वेळेस उज्जियाच्या राजाचा राज्यकारभार संपला, ज्या वेळेस उज्जिया आता कोणी राहिला नाही, कारण की मनुष्य मरतो आणि त्याच्या संगती त्याच्या योजनांचा शेवट होतो. उज्जिया मरण पावला, तो म्हणतो त्या वर्षी मी सर्वसमर्थ देवाला उंच स्वर्गामध्ये बसलेलं पाहिलं. देवाचं राजासन अनादी कालापासून अनंत कालापर्यंत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जर राजासन टिकत नाहीत तर आमची काय लायकी. जगामध्ये अनेक वेळेस लोकांना राजा बनण्यापेक्षा राजा बनवणारा होणं आवडतं. त्याला म्हणतात किंग मेकर. देवाने राज्यकारभार दिल्याशिवाय कोणालाही तो भेटत नाही. म्हणून तू किंग मेकर कोणी नसतं, देव आहे, देवाने दिलेलं असतं म्हणून ते असतं. आणि तो म्हणतो मी मोठं पांढरं राजासन पाहिलं. उल्लेखाला पांढरं म्हणजे पवित्र, अन्यायी, ज्याच्यामध्ये न्यायी राजासन, की ज्याच्यामध्ये देव अन्याय करत नाही. देव ज्यावेळेस राजासनावर बसतो त्यावेळेस देवाचा न्याय हा परिपूर्ण न्याय आहे. तो म्हणतो एक मोठे पांढरे राजासन पाहिलं. देवाची पवित्रता, देवाचा न्याय, देव ज्यावेळेस न्याय करतो त्यावेळेस देव हा माझा आणतो त्याचा, ह्याचा उल्लेख देव करत नाही. देव सगळ्यांना संगती एका तराजूमध्ये मोजतो. म्हणून ज्यावेळेस मोशेने देखील देवाच्या विरुद्ध गोष्टी केल्या. देव म्हणाला मोशे मी तुला वचनदत्त भूमीत घेऊन जाणार नाही. दाविदाने ज्यावेळेस पातक केलं, देव म्हणाला दाविदा तुझ्या हातून मी मंदिर बांधून घेणार नाही. देवाने प्रत्येकाला शिक्षा केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आमचा देव ज्यावेळेस न्याय करतो त्यावेळेस हा माझा आणतो त्याचा, ह्याच्याविषयी देवाला इंटरेस्ट नाही. आणि म्हणून तो आता पांढऱ्या राजासनावर बसला. आवडहव्य राजासन आहे. देवाचं राजासन सर्व काळ टिकणार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो सर्व काळ लोकांच्या जीवनामध्ये काम करणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो जसा देव राजासनावर बसलेला पृथ्वीने पाहिलं, तो असं म्हणतो तोंडापडून पृथ्वी आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. देव जगातल्या लोकांचा न्याय करण्यासाठी आल्यानंतर पृथ्वी आणि आकाश हे दोन्ही पळून जातात. मरते मनुष्य तो काय की त्याची तू आठवण करावी. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली. ह्याच्याविषयी कोणालाही कार्यभाग शोधता येत नाही. माणसाचं पतन झाल्यानंतर जगाची कालगणनेची सुरुवात झाली, कारण की माणसाला मरायचं होतं आणि म्हणून जगाच्या कालगणनेची सुरुवात झाली. आम्ही जर कालगणना आजपासून मोजली तर मनुष्याच्या पतनाला साधारणतः 6000 प्लस अशी वर्ष होतात. कारण की पतनापासून अब्रामापर्यंत 2000 वर्ष, अब्रामापासून येशूच्या जन्मापर्यंत 2000 वर्ष, येशूच्या जन्मापर्यंत आतापासून 2025, म्हणजे साधारणतः 6000 किती झाले 6000 चूक. कारण की येशूचा जन्म 0 एडीला झाला नाही. येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व 4 मध्ये झाला. जर तो 4 मध्ये झाला तर कॅलेंडर 4 वर्ष कुठे गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. बरोबर आहे ना, का मागे गेलं पाहिजे. अरे इतिहासाचा तास घ्यायचं म्हणजे भयंकर का. ही ख्रिस्ताचा जन्म ख्रिस्तपूर्व 4 मध्ये झाला. मग तो जर 4 मध्ये झाला तर तेव्हापासून 4 वर्ष इथून वजा करायची, म्हणजे खरं 2021. 6000 प्लस वर्ष मानवाच्या पतनाला झाली, परंतु पृथ्वीला जास्त वर्ष झाली. कारण माणसाच्या पतनाच्या अगोदर पृथ्वी निर्माण केली होती आणि देव बोलत गेला आणि पृथ्वी निर्माण झाली. ते काही काळ आहे. त्या काळाच्या अगोदर शास्त्र म्हणतं प्रारंभी देवाने, जो इब्री शब्द आहे त्याचा अर्थ आहे बिफोर द बिगिनिंग्स, प्रारंभाच्या अगोदर. कधी कोणाला माहित नाही. म्हणून शास्त्राचं वचन समजण्यासाठी क्रॉस
हाच रेफरन्स वापर समजेल. देवाविषयी म्हटलंय तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत वास्तव्यात आहे. किती वर्ष ह्याची मोजदात आमच्या बुद्धी चातुर्याने करता येणार नाही. असा आमचा देव आहे, ज्या पृथ्वीला त्याने निर्माण केली शेकडो आणि हजारो वर्षापूर्वी. ज्या वेळेस त्याला राजासनावरती जगाचा न्याय करताना पृथ्वीने पाहिली, त्यावेळेस पृथ्वी पळून गेली. आम्ही 60, 70, 80, 100, 90, 120 मथुशला सारखं 900+ आयुष्य असणारे आम्ही जरी लोक झालो तरी आमची काय दशा. कारण की जी पृथ्वी हजारो वर्षाची आहे ती देवाच्या राजासनावर पळून जाते. प्रिय बंधू भगिनींनो, कारण की देव ज्या वेळेस न्याय करतो त्यावेळेस पृथ्वीला माहिती देव यथायोग्य न्याय करतो. पृथ्वी का पळून जाते? कारण त्याचं उत्तर रोमकारास पत्रातले पृथ्वी देवाकडे कंते आणि म्हणते, ज्याने मला ह्या शापाच्या धार्जिन केलेला आहे, तू लवकर न्याय कर म्हणजे माझी यातून मुक्तता होईल. आणि पृथ्वीला समजतं की माझ्या मुक्ततेचे दिवस आलेले आहेत. आणि म्हणून जो राजासनावर बसला तो आला, ठिकाण उरले नाही. आणि मग पुढची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणतो, मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. तो म्हणतो राजासनाच्या समोर मृत झालेले सगळे लहान थोर जे आहेत हे उभे राहिलेले मी पाहिले. केव्हापासून? सगळे जगामध्ये जेवढे उठवले गेले नाहीत पहिल्या पुनरुत्थानामध्ये, ज्यांना पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग भेटला नाही, हे सगळे लोक त्या पांढऱ्या राजासनाच्या समोर उभे राहिलेले पाहिलेले दिसतात. आणि तो म्हणताना असं म्हणतो, हे जे पाहिलेले आहेत आता त्याचा असताना हे आले कुठून, त्याचा स्पष्टीकरण आम्हाला पाहायला भेटतं वचन 13 मध्ये. तो म्हणतो तेव्हा ज्या वेळेस हे उभा राहिले हे सगळे देवाच्या समोर आले कुठून? तो म्हणतो तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसास बाहेर सोडले, जे समुद्रामध्ये डुंबून मेले, जे मेले तळाशी गेले, ज्यांच्या बॉडीज कधी सापडल्या नाहीत, सगळे समुद्र बाहेर सोडेल की तुम्हाला त्या देवाच्या समोर जाऊन उभा राहणं गरजेचं आहे. तो म्हणतो मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले. मृत्यू आणि अधोलोकामध्ये जे जण गेलेले आहेत, की जे अधोलोकामध्ये आहेत त्यांना तो म्हणतो त्याला सोडायला पाहिजे. आणि सगळे अधोलोकातले लोक त्या ठिकाणी जातात. म्हणून ज्या वेळेस आज ईश्वर विश्वास न ठेवणारा माणूस मरतो त्यावेळेस हा मेलेला माणूस जो आहे हा अधोलोकामध्ये जातो. त्या ठिकाणी त्याला ठेवलेला आहे. अधोलोकातून कोणीही परत येऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला वाचायला भेटतं, तो योब लिहिताना असं म्हणतो, हे देवा अधोलोकातून कोणी परत येऊ शकतो काय? म्हणून शमूएलाला जे बोलण्याची कृती आहे ना ती दैवी कृती नाही, ती सैतानाची कृती आहे. म्हणून ज्या वेळेस तो म्हणतो ना की शमूएलाच्या आत्म्याला बोलून आण, त्यावेळेस तो शमूएलाचा आत्मा आला नाही. देवाने एकदा आत्म्याला एका ठिकाणी पाठवलं की आत्मा त्या ठिकाणी तो शेवटी जोपर्यंत देव त्याला हाक मारत नाही तोपर्यंत त्या ठिकाणून तो पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो त्या मृताने किंवा त्या असणारे मृत्यू आणि अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले. हे सगळे देवाच्या समोर येऊन उभा राहिले. खूप जण असतील हो. आजची जगाची लोकसंख्या किती? भारताची लोकसंख्या किती? जग जाऊ द्या, भारताची लोकसंख्या किती? 150? ओके. कधी कधी आमचा दृष्टिकोन काय, माझा दिवस निघाला ना बस झालं, जगाचं काय होतंय जाऊ देत. ज्या जगात आम्हाला ठेवलं त्या जगात काय चाललंय ह्याची माहिती आम्हाला पाहिजे. 150 कोटी आजच्या काळात आपल्यासारखा चायना आहे. जगाची सध्याची लोकसंख्या आहे 700 कोटीपेक्षा जास्त. आज ही पिढी, अशा अनेक पिढ्या आहेत की ज्यातून उठले नाहीत. खूप लोक देवाच्या समोर उभा आहेत आणि मोठा समुदाय. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो अरुंद रस्त्याने जाणारे कमी आहेत, रुंद रस्त्याने जाणारे पुष्कळ आहेत. रुंद रस्त्यावरती पुष्कळ गर्दी असते. मनुष्याला आपल्याला एक मार्ग दिसतो परंतु त्याचा शेवट मृत्यूमध्ये असतो. शास्त्र सांगतं आम्हाला की आम्ही ज्या वेळेस देवाकडे आहोत, देवाचे लोक तर हे सगळे कारण न पावलेले लोक आहेत. म्हणून त्यांना शब्द आलाय सामान्यांचं पुनरुत्थान. देवाने हे सगळे उठून गोळा केले, एक एक गोळा केले, सगळे त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर यदा कदाचित त्यावेळेस शास्त्र आम्हाला म्हणतं लहान बाळ मेले की देवाकडे जातात डायरेक्ट. शास्त्र शिकवतं, कारण तो म्हणतो या लहानातील त्यांचे देवदूत मुख पाहतात. लहान बाळ मेली, ज्यांनी गर्भपात केले त्यांची असणारी ती बाळ आई वडिलांविषयी साक्ष देईल. हायच ते आहेत की ज्यांनी आम्हाला ठेवलं नाही, ज्यांनी आम्हाला जगात येऊ दिलं नाही. देवा तू आम्हाला त्यांच्या घरात पाठवलं होतं. तू आम्हाला त्यांच्या घरामध्ये देवा पाठवत असताना
आशीर्वाद देऊन पाठवलं होतं. कारण कुटुंबामध्ये जन्माला येणारं प्रत्येक बाळ जे आहे हे देवाने आशीर्वाद दिलेलं आणि देवानेच्या कृपेने आलेलं आणि देवाची देणगी म्हणून येतं. परंतु देवा ह्यांनी पाहत असताना हे पाहिलं, मला सांभाळता येईल का, मला कसं होईल, आता कसं होईल, ह्याला राखता येईल की नाही, ह्याला नीट जगता येईल की नाही, मला सेटल व्हायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय म्हणून देवाला. आणि ती सगळी असणारी अबॉर्टेड चाइल्ड जे आहेत, अँब्रोज आहेत, ते म्हणतील हीच ती आई आहे, हेच ते वडील आहेत, साक्ष द्यायला ते सगळे उभा राहतील. सगळे अँब्रोज आणि लहान चाइल्ड जे आहे ते सगळे लहान मुलं जे आहेत ही देवाच्या समक्षतेमध्ये असतील. ज्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी गर्भपात केला त्यांच्या विरुद्ध मात्र ते साक्ष देण्यासाठी उभे राहतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आम्हाला पाहिलं तर मोठा समुदाय आहे, हे सगळे उभा झाले. आणि उभा झाल्यानंतर काय झालं, तिसरी महत्वाची गोष्ट तो मग तेव्हा त्यावेळी पुस्तके उघडली गेली. त्यावेळेस बरीच पुस्तकं उघडली जाणार, एकामागे एक पवित्र शास्त्रात बरीच पुस्तकं सांगितली. त्यातलं एक पुस्तक मालाखीच्या पुस्तकामध्ये, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे स्मरण होई. स्मरण होई कोणाची स्मरण होई? देवाच्या लोकांची स्मरण होई. देवाचे लोक म्हणजे तारण पावलेले. त्या स्मरण वहीमध्ये काय लिहिलं जातं, ज्या वेळेस देवाचे लोक एकत्र बसून एखाद्या गोष्टीविषयी बोलतात त्यावेळेस सगळा लेखाजोखा लिहिला जातो. म्हणून देवाच्या लोकांनी सांभाळायला पाहिजे, आम्ही काय बोलतो, निंदा लिहिली निंदा, शिवी लिहिली शिवी. स्मरण वही आहे, ते स्मरण वही उघडले. हे दुसरी आहे, तो म्हणतो पुस्तकं उघडली गेली. आणि मग तो म्हणतो दुसरे एक पुस्तक उघडले गेले, आणि संत योहानाने ह्या दुसऱ्या पुस्तकावर जास्त भर दिला. त्याने जे पाहिलं तो म्हणतो दुसरे एक पुस्तक उघडले गेले, आणि हे जे पुस्तक उघडले गेले तो म्हणतो ते जीवनाचे होते. तो म्हणतो त्या पुस्तकाचं नाव आहे जीवनाचं पुस्तक. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल ओढून ओढून सांगतं की देवाकडे जीवनाचं पुस्तक आहे. आम्हाला मोशेच्या जीवनामध्ये दिसतं, ज्यावेळेस देव म्हणतो मोशे ह्या लोकांना मी कंटाळलोय, हे ताटमानेचे लोक आहेत, हे लोक जे आहेत ना हे न ऐकणारे लोक आहेत, मोशे ह्यांचं राष्ट्र मी संपवतो आणि तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करतो आणि तुझ्या वंशाला मी वचनदत्त भूमीमध्ये घेऊन जातो. आणि मोशे म्हणतो देवा असं करू नकोस, वाटल्यास माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोड, परंतु या लोकांना तू वचनदत्त भूमीत घेऊन जा. कारण की हे देवा, अन्यथा हे जग म्हणेल ह्यांचा देव सोडवणारा आहे, ह्यांचा देव स्थानापन्न करणारा देव नव्हे. मोशे म्हणतो जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव खोड. मोशे जरी म्हटला तरी देव मोशेचं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडत नाही. कारण की जीवनाच्या पुस्तकात नाव मिळवण्यासाठी जी कृती जुन्या करारात करावी लागत होती मोशेने केली. नवीन करारात जुन्या पुस्तकामध्ये जीवनाच्या पुस्तकात नाव मिळवण्यासाठी जे करावं लागतं ते वधस्तंभाच्या पायथ्याशी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर तो केला वैयक्तिक तारणारा म्हणून, तर मग आमचं जीवनाच्या पुस्तकात नाव येतं. कारण तो या ठिकाणी असं म्हणतो जीवनाचे पुस्तक उघडले गेले आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे झाला. हे जीवनाचं पुस्तक उघडलं गेलं, प्रत्येक माणसाचं नाव त्या ठिकाणी आहे. जगामध्ये जेवढे सगळे आहेत, एखादा माणूस अपील करून म्हणेल हे देवा तू जे म्हणतोस की मी डाव्या बाजूचा आहे आणि मी नरकात जायचं तुझ्याशी सहमत नाही, माझं पुस्तक दाखव. देव लगेच म्हणेल काढ पुस्तक उघड, अमुक अमुक माणसाचं नाव, अमुक अमुक साली जन्म झाला, या ठिकाणी जन्म झाला. देवाचं रेकॉर्ड इत्यंभूत आहे आणि देव आपलं रेकॉर्ड कधी मिस करत नाही. आणि देवाच्या रेकॉर्डला कधी आग लागून आणि वाळवी लागून भस्मसात होत नाही. देवाचं रेकॉर्ड हजारो आणि हजारो वर्ष स्थिर ठेवलेलं आहे. आणि मग देव म्हणतो उघडा पुस्तक उघडलं, पहिल्या माणसाचं नाव आलं. त्याचं नाव आल्यानंतर ते पाहिलं गेलं की ह्या माणसाने काय काय कृती केली. का देव त्या ठिकाणी न्याय करतो? देव कोणाचाही आंधळ्याप्रमाणे न्याय करत नाही. कुणी असं देवाविरुद्ध बोट ठेवून म्हणू नये की देवाने मला फसवलं आणि फसवून मला नरकात टाकलं. देव म्हणतो तुझं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, तू काय केलंस हे शोधणं गरजेचं आहे. म्हणून रोमकारास पत्रामध्ये शास्त्र आम्हाला सांगताना सांगतं देव ज्यावेळेस लोकांकडे येतो, ज्यांना सुवार्ता समजली त्यांचा न्याय सुवार्तेप्रमाणे होईल, ज्यांना सुवार्ता समजली नाही त्यांचा न्याय सुवार्ते शिवाय होईल.
परंतु ज्यांना नियमशास्त्र दिलं त्यांचा न्याय नियमशास्त्राने होईल. ज्यांना सत्सदेक बुद्धीच्या द्वारे देवाने प्रकटीकरण केलं त्यांचा न्याय त्याप्रमाणे होईल. आणि म्हणून इब्री लोकास पत्राचा पहिला अध्याय लिहित असताना असं म्हणतो, देव अंश पूर्वीच्या काळी अंशाने आणि प्रकाराप्रकारांनी आमच्या पूर्वजांशी बोलला. या काळाच्या शेवटी तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. येशूचं आगमन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली तरच आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याचा आणि देवाच्या स्वर्गामध्ये प्रवेश करण्याचा आम्हाला परवाना मिळू शकतो, अन्यथा आम्हाला मिळू शकत नाही. म्हणून पांढरं ते ज्यावेळेस ते पुस्तक उघडलं जीवनाचं पाहिलं, प्रिय बंधू भगिनींनो, मी स्वतःला काय म्हणतो याविषयी देवाला घेणं देणं नाही. मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, पण देवाने मला ख्रिस्ती म्हणून ओळखलं. माझं कुटुंब ख्रिस्ती म्हणतो, देव म्हणतो ठीक आहे. समाज ओळखतो, माझे सर्टिफिकेट ख्रिश्चन आहेत, माझ्या सर्टिफिकेट अमुक लिहिलं, मी ख्रिश्चन म्हणून अमुक अमुक कमिट्यावरती काम करतो, मी ख्रिस्ती म्हणून अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक गोष्टी केल्या, मी ख्रिस्ती म्हणून दान धर्म केले, प्रार्थना केल्या, उपवास केला, प्रबोधन घेतलं, संदेश दिला म्हणून येशू म्हणतो. शेवटच्या काळी पुष्कळ जण म्हणतील, हे येशू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले. आणि येशू त्यांच्याकडे असं बघून म्हणेल, मी तुला ओळखत नाही. काही जण म्हणतात आम्ही भूते काढले, मी ओळखत नाही. देवाने मला ओळखायला पाहिजे की मी त्याचं लेकरू आहे. ख्रिस्ती म्हणून नाही, मी त्याचं लेकरू आहे. योहान 1:12 जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. देवाने मला ओळखाल. मी काय ओळखतो, जग काय ओळखतं, देवाला काय घेणं देणं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जीवनाचं पुस्तक उघडलं गेलं, लोकांची नावं येऊ लागली आणि त्या ठिकाणी देवाने आता लाईन लावली कशावरती न्याय करायचा. तो म्हणताना या ठिकाणी लिहिता असं म्हणतो, त्या ज्याचा त्याचा न्याय, त्या पुस्तकामध्ये जे लिहिले त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. आम्ही जी कृत्य करतो ना त्या प्रकारे आमचा न्याय त्या राजासनासमोर केला. आमचा म्हणजे आमचा नाही, जे त्यावेळेस मागं राहिलेत सर्वसामान्य पुनरुत्थानामध्ये, ज्यांना पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी पण भेटलं नाही, ज्यांचं तारण झालं त्यांच्यासाठी नाही, जे अविश्वासू आहेत त्यांच्यासाठी, जे नामधारी ख्रिस्ती आहेत त्यांच्यासाठी पण आहेत, जे ECG ख्रिश्चन आहेत, माहिती आहे ना ECG, ईस्टर, ख्रिसमस, गुड फ्रायडे, हे जे ख्रिश्चन आहेत त्यांच्यासाठी पण आहे. काय त्याच्यापेक्षा 72 पण ख्रिस्ती लोक आपल्या समाजात आहेत. त्याला आपण म्हणतो कॅच, मॅच अँड डिस्पॅच. फक्त बाप्तिस्मा घ्यायचा, लग्नाच्या वेळेस म्हणजे जोडी मॅच म्हणून न्यायचं, आणि तिसरं कोणीतरी त्यांना घेऊन येतं तिसऱ्या वेळेस की ज्याला घेऊन जायचं. तिन्ही वेळेस कॅच, मॅच अँड डिस्पॅचचे जे हे आहेत ना ख्रिस्ती जे आहेत ना, ह्यांना प्रत्येक वेळेस कोणीतरी धरून आणतं. कॅचच्या वेळेस पण बाप्तिस्माच्या वेळेस कोणीतरी, कर बाप्तिस्मा नाही तर लग्न होणार नाही, कर बाप्तिस्मा नाही तर अमुक अमुक मिळणार नाही, कर बाप्तिस्मा तमुक तमुक मिळणार नाही. काय लोक वाट पाहतात वेळ असून पण कॅच काही जण कुणीतरी धरून आणलं. दुसरं मॅच, अरे आता तुझं लग्न करायचंय, चल जोडले ताण, चल आता चर्च मध्ये. दुसऱ्या वेळेस पण एक तर बायकोमुळे किंवा घरच्यांमुळे, तिसऱ्या वेळेस पण तिसऱ्या वेळेस त्याला काहीच समजत नाही. काही लोक काही ठिकाणी पद्धत आहे ना चर्चमध्ये घेऊन जायची, आपल्याकडे नाहीये है ना. मग तिसऱ्या वेळेस पण डिस्पॅचला, 3च आयुष्यात अशा ते म्हणतो ज्याच्या त्याच्या कृत्य आम्ही जे करतो ना त्याचा न्याय आहे. हनोकाचं पुस्तक आहे. हनोकाचं पुस्तक बायबलमध्ये नाहीये, परंतु आम्ही ज्या वेळेस यहुदाचं पत्र वाचतो त्यावेळेस यहुदाच्या पत्रात आपला पूर्वज किंवा आपला संदेश हनोक याने लिहून ठेवलेला आहे. हनोकाचं पुस्तकामध्ये बरंचसं जगाच्या गोष्टी आहेत किंवा बायबलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या लिहून ठेवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये येशूचं येणं, राहणं, मरणं, पुनरुत्थान, पुन्हा येणं, मंडळीच्या गोष्टी, देवाकडे काय गोष्टी आहेत, देवाचे काय करतात, देवाचं राज्य कसं, खूप गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आणि ह्या हनोकाच्या पुस्तकामध्ये आहेत ना बऱ्याच गोष्टी आहेत, आणि त्यामध्ये हनोकाच्या पुस्तकाने म्हटलेलं आहे देवाकडे प्रत्येक माणसाचा हिशोब आहे, आणि प्रकटीकरणाचं पुस्तक तेच सांगतं. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही काय करतो, काय बोलतो, कधी कधी काय बोलतो यापेक्षा कशासाठी बोलतो यावरती देव न्याय लिहितो. कधी कधी लोक काय काळजी करू नका ब्रदर, ही तर 3 गुंठे जमीन, ही घ्या, स्वस्तात तुम्हाला 10 लाख रुपयात 3 गुंठे दिली जमीन, आणि ब्रदर पण बिचारे 3 गुंठे जमीन घेतात. जमीन घेतल्यानंतर ब्रदरला समजतं आता ही जमीन विकल्यानंतर हिची किंमत पण कमी येते आणि ह्या जमिनीच्या 12 भानगडी आहेत. परंतु त्याने विकली ज्याची आहे त्याने त्याचा फायदा करून घेतला. ब्रदर तुम्हाला स्वस्तात दिली, स्वस्तात देऊन ब्रदर अडकवलाय. देव विचार करतो कशासाठी माणसाने केला.
आम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट तोंडातून बोलतो त्यावेळेस देवाला हे समजतं की आमच्या अंतःकरणामध्ये याच्या मग काय आहे. कारण शास्त्र म्हणतं देव अंतःकरणे आणि विचार पारखणारा देव आहे. देवाला आमचं अंतःकरण समजतं है ना. कधी कधी समाजासाठी एक गोष्ट केली जाते, 2 जणांना आवडत नाही आणि 2 जण त्याला म्हणतात हे बरोबर चुकीचं केलं नाही. अरे पण 98 जणांना आवडली, 2घांना आवडली नाही, कारण त्यांचा पर्सनल हेतू काय घडतंय ते. मी नवीन आलो ज्यावेळेस 2006 साली, त्यावेळेस एका माणसाने मला सांगताना सांगितलं होतं, पाळक साहेब 2 गोष्टी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही चर्चमध्ये केल्या पाहिजे. मी म्हणलं तुम्ही चर्च कमिटीत आहे का? त्यावेळेस अजून चर्च कमिटीची ओळख व्हायची होती. ते म्हटले नाही, ते सध्या जगात नाही. आणि 2 जण उभा होते. ते म्हणले नाही पण तुम्हाला सांगतो ते ऐका. म्हणलो सांगा. म्हणले आमचे कुलकर्णी पाळक साहेब दर रविवारी कोट घालायचे, म्हणून तुम्ही दर रविवारी कोट घाला. मी म्हणलं आनंदाची गोष्ट आहे, माझ्याकडे 2 का 3च कोट असतील. म्हणलो अंकल तुम्ही दर रविवारी नवीन शर्ट घालून येता, चांगलं शर्ट घालून येता, मला काय ही त्रास नाही. चर्चच्या क्लब रूम मध्ये त्यावेळेस अखंड होतं. एक कपाट घ्या, कपाटमध्ये 50 कोट शर्ट पॅन्ट ठेवा, घरून येताना इथं घालत जाईल, वर चढत जाईल. तुम्ही दर रविवारी नवीन आणि मी जुना एकच कोट घालायचं काय बरोबर नाही. ते म्हणले ठीक आहे पाळक साहेब, तुमची गोष्ट समजली. त्यावेळेस एक सूट साधारणतः 3,500 पडायचा. त्यांनी हिशोब केला. ते म्हणले मी येऊ का पाळक साहेब? या. त्यानंतर दुसरा एक जण म्हणाला आमच्या चर्च तुम्ही खूप वेळ बोलता पाळक साहेब. म्हणलं खूप वेळ म्हणजे? खूप वेळ बोलता. आमच्या चर्चमध्ये 20-25 मिनिटाचा संदेश द्यायची आमची सवय आहे. मी तुम्हाला एकाच दिवशी चर्च मधून घड्याळ दाखवेल, घड्याळ दाखवेल. मी म्हणले तुम्हाला असं की तुम्ही थांबा. मी म्हणलो अंकल तुम्हाला ऐकायला तुम्ही नाही म्हणले, पण मी तुम्हाला घड्याळ दाखवेल. मी म्हणलो अंकल तुम्ही घड्याळ दाखवूनच दाखवा. नाही त्यावर दिवशी चर्च सुटल्यानंतर निलाव लावला आणि तुमचं घड्याळ 10,000 रुपयाला विकून दिलं तर बघा म्हणलो चर्चमध्ये. एका वाक्यात सांगल तो बंधू मागो जो बसलेला आहे ना, त्याला खूप वेळ बसायचं. त्यांनी देवाच्या सेवेसाठी घड्याळ दिलेला आहे. देवाची स्तुती असो, या घेऊन इथं की देवी निलावच करतो. आमच्या स्वतःसाठी आम्ही गोष्टी बदल. देवाला आमचं अंतःकरण समजतं, देवाला आमच्या गोष्टी समजतात, देवाला आमच्या गोष्टी माहित आहेत. आणि म्हणून तो म्हणतो कृतीप्रमाणे. आम्ही एखादी कृती ज्यावेळेस करतो ना, त्या कृतीच्या मागचे विचार देवाने. मनुष्य कृती कधी करतो? ज्यावेळेस माणसाचे विचार इथं कन्फर्म झाले, त्यानंतर ते कृतीमध्ये उतरले जातात. आणि देव म्हणतो त्या कृतीसाठी त्यांना वेठीस देवाने धरलं. तो म्हणतो तू हे जे केलंस हे तुला वाटतं तू चांगलं केलंस, परंतु ह्याचा मूळ दृष्टिकोन अमुक होता आणि तो मला माहित आहे, कारण की अंतःकरण जाणणाऱ्या देवापासून काही लपलं नाही. आणि दानिएल स्पष्टपणे नबुकदनेस्सर राजाला म्हणतो जो अंतःकरण ओळखतो त्या देवाने मला हे प्रगट केलेलं आहे. आणि त्या दिवशी त्यांचा न्याय होईल. आणि न्याय झाल्यानंतर तो 13व्या शिवडे म्हणतो त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवला जाईल. प्रिय बंधू भगिनींनो, त्यावेळेस जे त्या पांढऱ्या राजशासनाच्या समोर उभा आहेत त्या प्रत्येकाचा न्याय त्यांनी केलेल्या कृतीने होईल. आम्ही करत असणाऱ्या प्रार्थनेचा न्याय पण होईल. आम्ही ही प्रार्थना का केली होती? आम्ही बायबल घेऊन का निघालो ह्याचाही देव न्याय करेल. म्हणून मी गेले अनेक महिने झाले चर्चमध्ये सांगतोय, ज्या सेवा बंद झाल्या त्या सुरू प्रार्थना करा. देव त्यावेळेस न्याय करून विचारेल तू का बंद केली? आणि तुझ्या ताकद होती सुरू करायचं तरी तू का सुरू केली नाहीस? देवाच्या राज्याच्या पोषक गोष्टी बंद का केल्या? लोकांच्या तारणाच्या गोष्टी का थांबवल्या? लोकांच्या वृद्धीच्या गोष्टी का थांबवल्या? देव आमच्या कृतीचा हिशोब घेईल त्या दिवशी. आमचा म्हणजे ज्यांचं तारण झालं नाही त्यांचा. देव विचारेल तू का केलंस? शास्त्र एक वचन सांगतं, संत पौल म्हणतो पोट हे त्यांचं दैवत आहे आणि पैशासाठी जे करतात त्यामुळे त्यांची सारखी भांडणं होतात जी सेवा करतात ते. प्रिय बंधू भगिनींनो, देव त्यावेळेस न्याय करत असं म्हणेल. म्हणून सांभाळा प्रिय बंधू भगिनींनो. जर अजून जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलं गेलेलं आहे, कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलं गेलं ह्याची जर खात्री नसेल तर ते नाव आम्ही टाकून घ्यायला पाहिजे. आम्ही एखादी गोष्ट बोलत असेल का बोलतो? देव विचारेल. बरेच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मी जातो, कधी संदेशाला जातो, कधी मीटिंग्सला जातो. मी गेल्यानंतर खाली जाऊन बसतो, कारण की शास्त्र म्हणतं नीतिसूत्राच्या पुस्तकात. माझ्यासारखे बरेच पाळक लोक आहेत की आम्ही खाली बसतो, कारण नियमशास्त्राच्या नीतिसूत्राच्या पुस्तकातलं वचन आम्हाला माहित आहे. तू जाऊन वरच्या खुर्चीत बसू नकोस, यदा कदाचित तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आलं तर ते म्हणतील ब्रदर या खाली. सध्या असं म्हणत नाही कोणी, इन्सल्ट असा
प्रखर इन्सल्ट लोक करत नाहीत. मग ते म्हणतात सलाम ब्रदर, कस काय तुमचं, बरं चाललंय. मग ब्रदर या थोडंसं काम आहे तुमचं, तुमच्याकडे थोडं बोलायचंय. ब्रदरला तिकडे ज्याची खुर्ची त्याला आणून बसवतात. ब्रदरून बघतो माझ्याकडे दुसरा बसला. दिस इज कॉल्ड सॉफिस्टिकेटेड. जास्त बोलायचं नाही पण कृती करायची. देव प्रत्येक कृतीचा अर्थ ओळखतो. देव प्रत्येक शब्दाची किंमत ओळखतो. देव म्हणून शास्त्र म्हणतो तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा तुम्हाला देवाला हिशोब द्यायचा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे की देव जे आहे त्यांचा न्याय करेल. आणि देव ज्या वेळेस न्याय करेल तो म्हणतो की त्यांच्या कृत्याप्रमाणे करेल. वचन 14, तेव्हा मरण व आदलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. दुसरे मरण म्हणजे काय? ह्याच्या अगोदर एक पहिलं मरण झालेलं आहे. पहिलं मरण कोणतं? शारीरिक मरण. देव पुन्हा मरणाकडे घेऊन येतो. कारण परमेश्वराने आदामाला सांगितलं होतं एदेन बागेमध्ये, ज्या दिवशी तू ह्या बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाशील त्या दिवशीच तू मरशील. आदामाला त्यावेळेस मरण काय हे माहित नव्हतं, कारण तोपर्यंत भूतलावरती काही मिळालं नव्हतं, कारण सगळं आशीर्वादाचं होतं. कारण देव म्हणताना म्हणाला जे काही केलं ते सर्व फार चांगलं आहे. देवाने 7 दिवसामध्ये 6 दिवसाने पृथ्वीची निर्मिती केली. 7व्या दिवशी विश्राम घेतला. त्यातल्या एकाच दिवसाला देवाने 2दा आशीर्वाद दिला आणि तो आहे भूतलावरचा देवाने निर्माण केलेला 3रा दिवस. त्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकात देव 2दा म्हणतो की याला मी आशीर्वाद देतो, हे चांगलं आहे. आणि म्हणून यहुदी लोकांची इच्छा असती की उत्पत्तीच्या 3ऱ्या दिवशी लग्न केलं जावं. उत्पत्तीचा 3रा दिवस म्हणजे कुठला? उत्पत्तीचा 3रा दिवस म्हणजे कोणता? देवाचे लोक हो, उत्पत्तीचा 3रा दिवस म्हणजे मंगळवार. शाब्बात दिवस कधी असतो? शनिवार. शाब्बात दिवशी देवाने विश्राम घेतला शनिवार. 7वा दिवस शनिवार, 6वा दिवस शुक्रवार, 5वा दिवस गुरुवार, 4था दिवस बुधवार, 3रा दिवस मंगळवार. आपल्याकडे तर मंगळवारची ॲलर्जी आहे लोकांना. मंगळ मागं लागतो. स्तोत्र 121 मध्ये स्तोत्र करता होतं, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. ह्या ज्या 2 मोठ्या ज्योतींवरती सगळं नवमंडळ पृथ्वीचं चालतं. त्याच्या देव म्हणतो त्याची बाधा होणार नाही. कसला मंगळवार कसला? म्हणून योहान कृष्ण वर्तमानाच्या दुसऱ्या अध्यायात काना गावामधलं जे लग्न त्या 3ऱ्या दिवशी येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही त्या लग्नाचे आमंत्रण. तो 3रा दिवस मंगळवार आहे. म्हणून मंगळवारी लग्न केलं तरी कोणाच्या मागं मंगळ लागत नाही आणि शनिवारी केल्यानंतर शनी मागं लागत नाही. आणि 7:30चा ना आपला तर काही संबंध नाही. आणि म्हणून भूत पिशाच, जादूटोणा, मंत्रतंत्र, छाचू हे आम्हाला बाधा करत नाहीत, कारण आम्ही देवाचे आहोत. ही सगळी कोणाची आहेत? ही ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवला नाही त्यांच्यामध्ये काम करतात आणि त्यांची कृत्य पाहून आम्ही भीतो. आणि शास्त्रात दुसरं मरण जे आहे त्या दुसऱ्या मरणाकडे तो येतो. ज्यांनी ख्रिस्ताला नाकारलं त्यांना दुसऱ्या मरणामध्ये जाणं भाग आहे. येशू ख्रिस्त मत्ते कृष्ण वर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये 26 ते असणाऱ्या 35 ते 30 वचनात म्हणताना असं म्हणतो, जे तुमच्या शरीराचा घात करण्यासाठी समर्थ आहेत त्यांना भिवू नका, पण जे तुमच्या आत्म्याचा आणि शरीराचा घात करण्यासाठी समर्थ आहेत त्यांना भ्या. कारण की तो जो आहे तो सर्व समर्थ देव आणि त्याचा एकुलता एक पुत्र, ते आमचा आत्म्याचा आणि शरीराचा नाश नरकामध्ये काय म्हणून त्याला भ्या. नरक हा प्रॅक्टिकली आहे. नरक आहे तसाच आहे. बायबल नरकाविषयी सुरुवातीपासून सांगत आलेला आहे. येशू ख्रिस्त स्वतः शुभवर्तमानामध्ये जवळजवळ 20 ते 21 वेळेस नरकाविषयी बोलतो. ग्रीक भाषेमध्ये नरकासाठी 3 वेगळे शब्द वापरलेले आहेत. पहिला शब्द हेड्स, की जो साधारणतः 10 वेळेस नवीन करारामध्ये आम्ही वाचतो. गेहेन्ना शब्द हा जवळजवळ 11 ते 12 वेळेस वाचतो. त्याच्यानंतर टॅट्रोस शब्द 1 वेळेस आम्हाला पेत्राच्या पत्रामध्ये वाचायला भेटतो. नरक आहे आणि नरकातल्या यातना फार कठीण आहेत, कारण की जो नरक आहे तो नरक जे पापी लोक आहेत त्यांच्या शिक्षेसाठी देवाने ठेवलेला आहे. नरक जो आहे तो अस्तित्वात आहे. मार्कुस शुभवर्तमान 9 अध्याय 43 वचन. नरक जो आहे ह्या नरकामध्ये जे आहे जाणाऱ्या लोकांच्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मार्कुस शुभवर्तमान 9 अध्याय 43 वचन. नरकामधला अग्नी कधी विजत नाही आणि किडा मरत नाही. आणि नरकामध्ये जर सैतानाच्या शिष्याला आणि सैतानाला टाकण्यासाठी केलाय तो आमच्यासाठी नव्हता. आमच्यासाठी देवाची कृपा आणि सार्वकालिक जीवनाचे आम्ही भागीदार असायला पाहिलं होतं. मनुष्याच्या स्वकेंद्रित जीवनाने आणि मनुष्याच्या स्वतःच्या विचाराने मनुष्याने नरक निवडून घेतला आहे.
प्रिय बंधू भगिनींनो, नरकाच्या वेदना आयुष्यभर आणि तंतून चालणार आहे. शास्त्र दुसरीकडे म्हणतं नरकामध्ये अंधार आहे, की जो अंधार हाताला लागतो. म्हणजे नरकातला अंधार सॉलिड आहे, पृथ्वीवरचा अंधार जो आहे हा सॉलिड नाही. किती जणांनी अंधार तपासून पाहिला हो, किती जाड आहे? 1 इंच, पावला इंच, 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर नाही. नरकातला अंधार जो आहे हा सॉलिड आहे, तो हाताला लागतो. शास्त्र आम्हाला सांगतं की नरकामधला किडा मरत नाही. एखाद्या किड्याला आम्ही पटकन मारतो, शास्त्र सांगतं नरकात जो किडा आहे तो मरत नाही. ज्यावेळेस तो दंश करतो त्यावेळेस त्याच्या वेदना त्या नरकामध्ये असणाऱ्या लोकांना होतच राहतात. शास्त्र सांगतं नरकामध्ये अग्नी पेटतच राहिलाय, मनुष्य जळून भस्मसात होत नाही, तो जळतच राहतो, तो जळतच राहतो. कारण की त्याने जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो त्यांच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं आणि ज्या देवाने पुनरुत्थित केलं, त्या पाप क्षमेकडे आणि देवाच्या कृपेकडे दुर्लक्ष केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना दुसऱ्या मरणामध्ये देव बोलावतो आणि त्यांचा न्याय करतो. आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना देवाचे लोक हो, आत असा की बाहेर असा, आज देवाच्या वचनाकडे लक्ष देऊयात की आमचं तारण झालेलं आहे का. कारण की येशूचं दुसरं येणं आता फार जवळ आलेलं आहे. रोज जगाचा असणाऱ्या इतिहासावरती किंवा जगाच्या असणाऱ्या कॅनव्हासवरती पवित्र शास्त्राची वचनं भविष्यकाळाला पूर्ण होत असताना दिसत आहेत. जर आज येशू आला तर मला त्या तुतारीचा नाद ऐकायला येईल का. शास्त्र म्हणतं आत्मा मंडळास काय म्हणतो, ह्या ज्याला कान आहे तो ऐकतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 8 वेळेस, आणि येशू इकडे आपल्या शुभार्थामध्ये बरेच वेळेस म्हणतो आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. प्रकटीकरणाचं पुस्तक येशू म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. आम्हाला जर देवाचं वचन ऐकायला येत असेल, आमच्या अंतःकरणाशी बोलत असेल, आम्ही त्याच्यामध्ये बदलून घेत असू, आम्ही देवाच्या प्रतिमध्ये वाढण्याचा प्रयत्न करत असू. आमच्यापैकी परिपूर्ण कोणी नाही, हे काही नाही. म्हणून संत पावलासारखा मनुष्य म्हणतो मला आजही अपूर्ण दिसतं, ज्यावेळेस पूर्णता येईल त्यावेळेस मला चांगलं दिसेल. कोरिन्थीकरास पहिले पत्र 13 म्हणतो ज्यावेळेस स्वर्गात जाईल त्यावेळेस मी माझ्या स्वतःला त्या देवाला पाहिजे तसा ओळखेल. आज आम्ही आमच्या स्वतःला अपूर्ण ओळखत आहोत, परंतु देवाची कृपा आम्हाला सावरते, देवाची समक्षता सावरते, देवाचं वचन आमच्याशी बोलतं, देवाचे संदेश आमच्याशी बोलतात. कारण की शास्त्र म्हणतं संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झाला नाही, तर देवाच्या आत्म्याने परिपूर्ण झालेल्या माणसाने देवाचं वचन लोकांना विदित केलेलं आहे. आणि म्हणून जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत आणि आजच्या काळामध्ये देवाचं वचन सांगणारे या सगळ्यांना देवाची कृपा भेटते. देवाचं वचन आमच्या जीवनाचं पुनरुज्जीवन करतं. स्तोत्र संहिता 19. देवाचे लोक हो, जर आज देवाच्या मंदिरामध्ये आले आहोत, देवाचं वचन ऐकत आहोत, बाहेर बसलेलो आहोत, कोठेही असो, अहो चर्चमध्ये आल्यानंतर चर्चच्या आतच बसायला पाहिजे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे. असं कुणी आहे का हो इथं? असं कोणी आहे का हो इथं? शेजारी काय इथं काय सगळ्यांना माहित आहे काय? हा, थिएटर. काय चालतं इकडं? अजय काय चालतं? सगळ्यात जास्त तुम्ही ते कंपाऊंड मध्ये असता आमच्यापेक्षा. शेजारी चालतो पिक्चर, बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड सगळं चालतो. आणि मग हा जो पिक्चर चालतो ना, ह्या पिक्चरचं एखाद्या सद्गृहस्थाने तिकीट काढायचं आणि त्याने तिकीट काढल्यानंतर मग त्या सद्गृहस्थाने म्हणायचं हे चांगलं आहे, मी बाहेर उभा राहतो आणि मग आज जे चाललंय ना ते ओके आहे. आम्ही ज्यावेळेस देवाला भेटायला येतो ना त्यावेळेस देवाला भेटायला आम्ही आतच आलं पाहिजे. बहिणींनो, जर समजा तुमचे भाऊ बाहेर असतील ना, आज घरी गेल्यानंतर तुम्ही जेवू नका, त्यांना डबल जेवण वाढा. त्यांना म्हणा बाबा जोपर्यंत आत बसत नाहीत ना तोपर्यंत मी जेवणार नाही रविवारचं. आयांनो, जर तुमचे मुलं बाहेर थांबत आहेत ना त्यांना सांगा की मी तू आत बस तरच मी जेवण, आणि माझी डायबिटीसची, बीपीची, हार्टची, कॅन्सरची जी काही गोळी आहे ती घेईल. तुझी जर माझ्यावर प्रीती असेल कमीत कमी त्यासाठी आत बस. देव आमच्या प्रत्येक गोष्टीचा न्याय करणार आहे. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यासाठी देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. ज्यांना अजून वधस्तंभाचा स्पर्श झाला नाही. कसा स्पर्श माहितीये का? जीवाने, आत्म्याने आणि शरीराने. बौद्धिक तारण देवाला आवडत नाही. मला आज वाटलं माझं तारण झालंय, उद्या चाललंच आहे धुराड, परवा
चाललंच आहे आतमध्ये, परवा चाललीच आहे फसवणूक, तेरवा चाललंच आहे लुबाडणं, परवा चाललंच आहे स्वतःच्या इच्छा, देवाच्या इच्छेला राख रांगोळी देणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव अंतःकरण ओळखतो, ज्याचं तारण झालंय खरंच, ज्याला खात्री मिळाली देवाच्या आत्म्याने, कारण देवाचा आत्मा खात्री देतो. ज्या देवाचा आत्मा खात्री देतो, देवाचं मूळ आहे, कारण त्या दिवशी तारण झाल्या दिवशी देवाचा आत्मा त्या माणसामध्ये राहायला येतो. म्हणून संत पाऊल म्हणतो, तुझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तुला ठाऊक नाही काय? आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे हे आपल्याला ठाऊक असतं, कधी कधी चुकतं, पण देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, देवाचा आत्मा आम्हाला सांगतो, आम्ही पुन्हा रिनोव्हेशन करून घेतो, देवाचा हात धरतो, देव पुन्हा उभा करतो, देव संगती घेऊन जातो. प्रिय बंधू भगिनींनो, तारण झालेल्या लोकांपैकी आम्ही आहोत का? माझं अंतःकरण खात्री देतं का? जग मला काय म्हणतं हे महत्वाचं नाही. आज जर वाजला शोफेर, मी कुठे असेल? पृथ्वीवरती का अंतराळात गौरवी जीवनासाठी? आणि जर एकदा शोफेर वाजले आणि ऐकायला नाही आलं, लोक कसं ऐकतात माहितीये का? इथून ऐकायचं आणि इथून काढायचं बाहेर. त्यांचं कामच आहे सांगणं. माझं काम आहे आणि बुरजावर उभा राहून मी ठोकपणे सांगतो, कारण देवाने मला त्यासाठीच बोलावलंय आणि देव त्यासाठी मला प्रतिफळ देईल. मी अनेक वेळेस सांगितलं, मी मोशे नाही. मोशे म्हणला, जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव खोडून सगळ्यांना घेऊन जा. मी देवाला म्हणेल, देवा माझ्या कृतीसाठी मला प्रतिफळ दे. मी मोशे नाही. पवित्र शास्त्रात 3000+ लोकांपैकी मोशे एकटाच आहे. जर पर्सेंटेज मध्ये मोडलं ना, 0.1 होतंय किंवा 0.1 होईल. 3000पेक्षा जास्त लोकांपैकी मोशे एकटाच म्हणतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या तारणाशी आम्ही विश्वासू राहायला पाहिजे. आणि जर समजा आमच्या तारणाशी आम्ही विश्वासू आहोत, तर देवाकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे. देवा ह्या तारणामध्ये वाढव, अन्यथा आम्हाला तुतारीचा आवाज ऐकता येणार नाही, आदित्याची वाणी ऐकता येणार नाही. आमच्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मित्रमंडळीमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी असं कुणी आहे का की ज्याचं तारण झालं नाही? त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आयुष्यभर संगती राहतो, संगती जीवन जगतो, पती पत्नी म्हणून जीवन जगतो. आमचे असणारे पैसे एकमेकांचे आहेत. काही ठिकाणी आता वेगळं चाललंय म्हणा, बायकोचे पैसे बायकोचे, नवऱ्याचे पैसे नवऱ्याचे. ही सगळ्यात घाणेरडी प्रथा आहे. चर्चमध्ये ज्यावेळेस आम्ही लग्न करतो त्यावेळेस दोघांचं एकत्रच असतं, दोघांचं वेगळं नसतं. आम्ही एकत्र राहतो, एकत्र खातो, एकत्र पितो, एकत्र जातो. बायको कुठं गेली एखाद्या समारंभामध्ये, त्यांना कोणतरी, तू कोण ग? ती सांगते, मी अमुक अमुकची बायको. त्याला विचारतो, तुम्ही कोण हो? नवीन दिसता आमच्या चर्चला. नाही, ती अमुक अमुक मुलगी आहे ना तुमच्या चर्च मध्ये, तिचा मी नवरा आहे. अहो तुम्ही कोण? मी तिची सासू आहे. तू कोण? मी तिचा सासरा आहे. आम्ही सगळं करतो, मुलांकडून आम्ही घेतो, आयुष्यभर घरात एकमेकांसाठी पैसे खर्च करतो, आयुष्यभर एकमेकांची आयडेंटिटी वापरतो. आणि माझं तारण झालंय म्हणून मी स्वर्गात जाणार, आणि ज्याने मला आयुष्यभर हे शरीर जगण्यासाठी भाकर दिली त्याने नरकात जावं. इतकं दुटप्पी मन आणि इतकं वाईट मन आमच्यापैकी कोणाचंही नसावं. आपला जोडीदार जर तारण पावलेला नाही तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांच्यासाठी उपवास करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण की त्यांचं जीवन बदलणं गरजेचं आहे. आपली मुलं जर तारण पावलेली नाहीत, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करा, देवाकडे अनभाग करा, रदबदली करा. देवा माझ्या मुलाला बदल. माझी आई मला नेहमी म्हणते, माझे भाऊ मला नेहमी म्हणतात पुण्यामध्ये गेल्यानंतर, दादा कुणीतरी म्हणतं ना, कोण आहेत? आम्ही सांगतो आमचा भाऊ आहे. आम्हाला फार अभिमान वाटतो. आमची जवळची लोक जर नरकात जात असतील तर आम्ही उपवास धरला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी अनभाग केली पाहिजे, गुडघे झिजवले पाहिजे. आणि त्यांच्यासाठी आपल्या मुलांचे, आम्हाला मायवारला साडी आवडती, फादर्स डेला कपडे आणि ड्रेस आवडतो, पण आमच्या मुलांनी नरकात जावं जर आमची इच्छा असेल तर आमच्यासारखं घाणे मन दुसरं कोणाचं नाही. कारण की आम्ही आमच्या मुलांकडनं साडी घेतली नाही आणि ड्रेस घेतले नाही, कपडे घेतले नाही, पण आमचा मुलगा आमच्या संगती स्वर्गामध्ये असायला पाहिजे. तो मोठा आनंद आणि जल्लोष आहे, कारण की ते अनंतकालिक जीवन आहे. साडी 2 वर्षात 4 वर्षात फाटली जाईल, शर्ट 2 वर्षात 4 वर्षात फाटलं जाईल. नाही फाटलं तर डिसेंबरला मी उभा राहून जुने कपडे मागतच आहे, त्यात निघून जाईल. परंतु आमच्या मुलाचं तारण अनंतकालिक होणं गरजेचं आहे. आमची मुलं काय करतात,
आमच्या मुलांच्या तारणाविषयी आम्हाला माहिती पाहिजे. आमच्या मुलांच्या तारणासाठी गुडघे झिजवणं आईबापांना गरजेचं आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक स्टोरी ऐकली, गुरुवारी सांगितली मी. एक यहुदी माणूस ज्याची मुलगी ख्रिस्ताकडे आली कॅनडामध्ये, आणि ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्या मुलीने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्या मुलीने पप्पाला पत्र लिहिलं, डॅडी आणि ममा मी येशूचा स्वीकार केलेला आहे. आणि तिने पत्र पोस्ट केलं आणि फोन केला पप्पांना, पप्पा मी यहुदी आहे, मी येशूवर विश्वास ठेवतो, येशू हाच मसीह आहे. पप्पा त्याला ओरडत होते, तू यहुदी असून तू कसं काय ख्रिस्ती होऊ शकते. पप्पा मी पुढच्या आठवड्यात येणार, त्यावेळेस आपण घरी बसून बोलू. आणि ती म्हणली, पप्पा तुम्ही मला सिद्ध करा येशू मसीहा नाही, येशू मसीहा नाही. आणि त्या माणसाने त्याच्या मित्राच्या ओळखीने जाऊन नवीन करार आणला. मत्ती शुभवर्तमान वाचलं, मार्क शुभवर्तमान, लूक शुभवर्तमान, योहान शुभवर्तमान वाचलं. आणि ते वाचत असताना त्याला हे समजलं येशू हा मसीहा आहे. मग त्याला धरून त्यांनी स्तोत्र 22 वाचलं, येशया 53 वाचलं, त्याच्यानंतर उत्पत्तीचा पुस्तकातला काही भाग वाचला, स्तोत्रातला काही भाग वाचला. आणि तो म्हणाला माझी खात्री झाली की येशू हा मसीहा आहे. तो म्हणाला माझी खात्री कधी पटली, ज्यावेळेस दानिएलच्या पुस्तकाचा शेवटचा अध्याय तिथे लिहिलंय, ज्यावेळेस मशिया वधस्तंभावर मरण पावेल किंवा मनुष्याचा पुत्र मरण पावेल, त्यानंतर यरुशलेमेची नासधूस होईल. आणि म्हणले त्यावेळेस मला हे समजलं, येशू वधस्तंभावर मरण पावला आणि इसवी सन 70 मध्ये टायटस बादशाने यरुशलेम शहर सगळं उद्ध्वस्त केलं. मी ख्रिस्ताकडे आकर्षित झालो. आपली मुलगी जी ख्रिस्ती झाली तिला यहुदी लोकच बरोबर आहेत, तिथं वळवण्यासाठी आणि बायबल घेतलं आणि देवाने त्याचं जीवन बदललं. आमची मुलं ख्रिस्ती व्हावीत आणि ख्रिस्ती राहावीत म्हणून आम्ही काय करतो, आमच्या मुलांसाठी आम्ही गुडघे झिजवायला पाहिजे. ज्यांची मुलं लग्नाला आली आहेत, आई बापांना एक लक्षात ठेवा, देवाकडे मागू नका, देवा त्याच्याकडे पैसे असावेत, देवा त्याच्याकडे अमुक असावं, त्याच्याकडे सुबत्ता असावी. देवाला हे देवा माझा जावई, माझा होणारा माझी होणारी सून. 2 शब्दांचे भांडण झाले डोक्यात, है ना. सुनेसाठी 2 शब्दांना भांडणं झाले, है ना. माझा होणारा जावई, माझी होणारी सून, देवा तारण पावलेली दे, तुझ्यातली दे. एकदा तारण पावलेली व्यक्ती भेटली ना, सगळं नीट होतं. कारण शास्त्र म्हणतं मनुष्याने सगळं जग मिळवलं पण आपल्या आत्माचा नाश केला तर काय लाग. आपल्या घरात कुणी आहे का हो की ज्याच्याविषयी आम्हाला माहित आहे की हा पांढऱ्या राजासनाचाच आहे. घरातल्या लोकांना लवकर समजतं, घरातल्या लोकांना लवकर समजतं. जर आमच्या घरात लोक आहेत, आमचे जवळचे आहेत, मित्रमंडळीत आहेत, त्यांच्यासाठी रोज वेळ द्या, देवाकडे प्रार्थना करा. देवा गुडघे झिजवा, कारण गुडघ्यावर केलेली प्रार्थना देव अमान्य करत नाही. थोडा वेळ प्रार्थना करा, खूप 2 तास बसू नका, 5 मिनिटं बसा, प्रार्थना करा, परत उठा. पण गुडघ्याची सवय लागा, कारण गुडघ्यावरच्या प्रार्थना सैतानाची बंधनं तोडतात. गुडघ्यावरची प्रार्थना मोठा असणारा झरा निर्माण करतो. गुडघ्यावरची प्रार्थना लोखंडी दारांना मोकळं करते. गुडघ्यावरच्या प्रार्थना लोकांच्या जीवनामध्ये सामर्थ्य ओरते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुडघ्यावरची प्रार्थना लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची तारणदायी कृपा घेऊन येते, की ज्या तारणदायी कृपेमुळे त्या माणसाला येशूचा अनुभव येतो, येशूच्या वधस्तंभाला तो मिठी मारतो आणि सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी होतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही असं म्हणून चालणार नाही, पांढऱ्या राजाच्या समोर मी नाही, पण माझ्या जवळचं कुणी आहे का, आज गेल्यावर सुरू करा प्रार्थना, आज गेल्यावर सुरू करा प्रार्थना. मी दौंडच्या कॉलेजला होतो 11वीला, कॉमर्स. मगाशी सांगितलं चर्चला आलं की चर्च त्याच्यावरून सांगतो. कॉमर्सला दौंड तालुका आर्ट अँड कॉमर्स मध्ये होतो. आणि तिथं गेल्यानंतर विचारलं काय काय कसं काय, मी उठून सांगितलं. मी आणि माझे 2-3 मित्र होतो. तो कॉमर्सचा तास सुरू झाला ना अकाउंटिंगचा, की आम्ही आमची वही घेऊन बाहेर निघायचो. शेवटी त्या बाईने, त्या सरांनी सांगताना सांगितलं, तुला सगळं येत असेल परंतु तू माझ्या क्लासमध्ये बसणं गरजेचं आहे. आम्ही 4 जण होतो. मी त्यांना अनेक वेळेस म्हणायचो, मॅडम तुम्ही जे शिकवता ते मला माहित आहे.
एकदा त्यांनी सांगितलं सोडून दाखव, सोडून दाखवलं. दुसरंच म्हणजे तुला येते की नाही महत्वाचं नाही, तो आत बसणं गरजेचं. कारण की मंदिराच्या आत देवाची समक्षता आहे, मंदिराच्या आत संत गणांची सहभागिता आहे, मंदिराच्या आतमध्ये देवाची कृपा आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आशीर्वाद इथं आतमध्ये आहेत, कारण देवाने ते इथं दिलेले आहेत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनी, आम्ही ज्या वेळेस येऊ त्यावेळेस आमच्या घरातलं कुणीतरी देवापासून दूर आहे ना, त्याला प्रार्थनेत धरून आणा. प्रार्थनेशिवाय माणसं बदलणार नाहीत. पालक साहेब खूप सांगतो, खूप सांगून नाही बदलणार, देव बदलेल. कारण बदलायचं काम देवाचं आहे, आमचं काम प्रार्थना करायचं आहे. आम्ही देवाचं काम करू लागतो आणि मग गडबड होती. देवाला देवाचं काम करू द्यात, आम्ही प्रार्थना करायची. बघा, ज्यावेळेस लोक प्रार्थना करतात विस्फोट होतो. एक पुस्तक आहे प्रार्थनेचा विस्फोट, कारण की देवाची कृपा भेटते. आणि म्हणून पांड्या राजस्थानासमोर आमच्यापैकी कुणी जाऊ नये. जीवनाच्या पुस्तकात माझं नाव आहे का पांड्या राजस्थान कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात माझं नाव आहे का नुसतं जीवनाच्या पुस्तकात ज्या ठिकाणी हिशोब लिहिला आहे? डोळे बंद करूयात. गाण्यामध्ये देवाला, देवा मी कमी पडतोय, माझी क्षमा कर, माझ्या घरातला अमुक अमुक व्यक्ती अजून तारण झाला नाही, देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करतोय देवा की तू ह्याला बदल. आमचे नातेवाईक असतील, देवाने जर आम्हाला त्या कुटुंबातून आणलंय तर आमचं अख्ख्या कुटुंबाचं तारण होणार. कारण शास्त्र म्हणतं मी तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण करेल. देवाला एकट्या माणसात जास्त इंटरेस्ट नाही, देवाला एकटा आवडतो, देव तुझं अख्खं कुटुंब आलं पाहिजे. आमच्या कुटुंबात जर अजून कोणी, उभा राहूयात, डोळे बंद करूयात. प्रभू देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद, धनीपण तुला देतो. कारण कोणाचा नाश हो अशी तुझी इच्छा नाही, तर सर्वांचं तारण हो. प्रभू दे, आज ऐकणाऱ्यापैकी ज्यांचं ज्यांचं तू तारण केलेलं आहेस त्यांच्यासाठी आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, मान आणि महिमा देतो. प्रभू देवा, तारणामध्ये जिवंत राहावं, तारणामध्ये वृद्धी प्राप्त करावी, तारणामध्ये प्रभू देवा स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तासारखं परावृत्त करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, अशी कृपा आणि अनुग्रह प्रभू देवा ज्यांचं तारण झालंय त्या प्रत्येकावरती होत. त्यांच्या जीवनासाठी धन्यवाद देतो, कारण की शास्त्र आम्हाला म्हणतं पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना स्थान आहे ते धन्य आहेत. आणि त्यासाठी आम्ही सर्व गौरव सन्मान तुला देतो. आज ऐकणाऱ्यापैकी परमेश्वरा, ज्यांचं अजून तारण झालेलं नाही, ज्यांना अजून पापक्षमा मिळाला नाही, ज्यांनी वधस्तंभाला अजून मिठी मारली नाही, प्रभू देवा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. ज्यांनी आज या ठिकाणी गाण्यात आणि संदेशामध्ये तुला हाक मारली त्यांच्याही प्रार्थना तू ऐक. हे जिवंत देवा, प्रार्थना करतो परमेश्वरा, आमच्यापैकी कोणाचा नाश होऊन त्याने पांढऱ्या राजसाच्या समोर येण्याची कृपा तू. हे जिवंत देवा, आम्ही प्रार्थना करतो तुझ्याकडं, त्यांच्या अंतकरणाशी बोल, त्यांच्या अंतकरणाची दारात ख्रिस्ताचा प्रकाश भेटावा, सत्य समजावं, सत्याने त्यांना बंधमुक्त करावं. येशू ख्रिस्त म्हणतो मी मार्ग, सत्य व जीवन आहे, आणि सत्याने त्यांना बंधमुक्त करा अशी कृपा तू दे. येशूचा स्वीकार करतावा, पापक्षमा प्राप्त करावी म्हणून तुझी कृपा दे. त्यांच्या अवतीभोवती असणारी सैतानाची बंधन नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही सर्व तारण पावलेले एका मुखाने आणि एका मनाने प्रभू दे आम्ही दूर करतो. तुझ्या आत्म्याला त्यांच्या जीवनात काम करू दे, तारण त्यांच्या जीवनामध्ये येऊ देत, पापक्षमा त्यांना समजू देत, तुझा अनुग्रह त्यांच्यावरती होऊ देत. परमेश्वरा, तुझ्या लेकरांवरती तू कृपा तू कर, सांभाळ करणारा दे बापतो. हे देवा, आम्ही सर्वांना तुझ्याकडे देतो. ज्यांचं तारण झालं नाही त्यांच्याशी तू बोल, तारणाचा अनुभव येऊ देत. ख्रिस्ताची प्रीती, आनंद आणि शांती समजावी, तुझं मूल होण्याचा त्यांना प्रभू देवा आनंद मिळावा अशी कृपा तू दे. आम्ही सर्वांच्याकडे समर्पित करतो. आमच्या अवतीभोवती, आमच्या मित्रमंडळीत, आमच्या कुटुंबात, आमच्या नातेवाईकामध्ये जे जे आहे देवा की ज्यांना अजून तारणाचा स्पर्श नाही, तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्याशी काम करू देत. आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्याकडे समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून ज्यांनी आज
पहिल्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला स्वीकारलं आणि ज्यांनी पुन्हा नूतनीकरण केलं त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आत आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.